मित्रांनो, नुकतीच आता सोशल मीडियावरती एक दुःखाची बातमी जगभरात पसरताना आपल्याला दिसत आहे की बैलगाडा प्रेमी पंढरी शेठ फडके यांना स्वर्गवासी व्हावे लागले आहे व यांच्या निधनामुळे पंढरी शेठ फडके यांचे खूप चाहते लोक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत। तर अचानक पंढरी शेठ फडके यांची प्रकृती कशी खालावली व नेमकं काय झाले होते यांना ज्यांच्यामुळे यांचे निधन झाले। तर मित्रांनो, आज आपण यांच्या याच अपडेट बद्दल खूप सारी माहिती जाणून घेणार आहोत। जर तुम्ही पण बैलगाडा प्रेमी पंढरी शेठ फडके यांच्या या बातमीबद्दल जाणून घ्यायचे असाल तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, पंढरी शेठ फडके हे महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचे राजा माणूस होते। सोबतच हे महाराष्ट्रातील बैलगाडा असोसिएशन कमिटीचे एक अध्यक्ष सुद्धा होते। पंढरी शेठ फडके यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यामुळे यांची प्रकृती खूपदा खालवत असायची। सोबतच हे आपल्या या आजारावर खूप सारे उपचार सुद्धा घेत होते व सोबतच यांना राहुल पाटील यांच्यावर गोळीबार करण्याच्या प्रकरणात देखील अटक केलेली होती। त्यामुळे पंढरी शेठ यांना तुरुंगात सुद्धा जावे लागले होते। तुरुंगात असतानाच पंढरी शेठ यांची प्रकृती खूप खालावली गेली। नंतर काही दिवसांनी यांना तुरुंगातून सुटका मिळाली होती व जेव्हा यांना घरी आणण्यात आले तेव्हा पंढरी शेठ फडके यांच्या प्रकृतीवर खूप प्रकारचे उपचार पण चालू करण्यात आले। परंतु इतकी प्रकृती खालावली असतानाही पंढरी शेठ यांनी आपल्या बैलगाडा कमिटीला सोडले नव्हते। मित्रांनो, पंढरी शेठ फडके यांना मधुमेहाचा त्रास असल्यामुळे यांना चालायला सुद्धा जमत नव्हते व वरून यांच्या प्रकृतीनेही यांची साथ सोडली होती व यांच्या या उपचारादरम्यानच पंढरी शेठ फडके यांना 21 फेब्रुवारी 2024 रोज बुधवारला देवाघरी जावे लागले। पंढरी शेठ फडके यांच्या निधनाच्या बातमीला पाहून यांचे लाखो लोकांचे मन खूप दुखावले गेले आहेत।